तमाम शिवसैनिक आणि मनसैनिकांचं स्वप्न आज एक दिवसासाठी का होईना सत्यात उतरलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांसमोर आज उभे ठाकले। दोघेही कोणताही राजकीय आडपडदा न ठेवता अगदी भावांसारखे जिव्हाळ्यानं वागले। ठाकरे बंधूंनी आपुलकीने एकमेकांशी आणि कुटुंबियांशीही जिव्हाळ्याचा संवाद केला। निमित्त होतं ते राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाचं। मुंबईतल्या दादरच्या शिवाजी विद्यालयात हा लग्न सोहळा पार पडला। त्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते। यानंतर राज आणि उद्धव ठाकरे राजकीय पटलावरही एकत्र येणार का याच्या चर्चा आता सुरू झाल्या। तर ज्या महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आहे त्याचा घटक पक्ष काँग्रेसने देखील या भेटीपेक्षा जनतेचे प्रश्न जास्त महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय। लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधीही एकत्रितकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। हे मला कळत नाही। आता परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधान सभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले, तर झालं, त्याला राजकीय चर्चा सुरू झाली। माध्यमांना राजकीय चर्चा करण्यापेक्षा आता जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्वाचे आहेत आणि हे प्रश्न आता जास्त याच्यावर चर्चा केली पाहिजे। म्हणून कोण कुठं भेटला याच्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत। म्हणजे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं योग्य नव्हे। शेवटी ठाकरे परिवार आहे, कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रितपणे येतच असतं। मला कळत नाही की राज्याच्या राजकारणामध्ये पक्ष जरी दोघांचे वेगवेगळे असले तरी कौटुंबिक स्नेहसंबंध जे आहेत ते जर एकत्रितपणे कुठल्या कार्यक्रमाला आले तर त्यात राजकारण असं कोणी मानायला नको।